को पावर्ड बाय टेक्नो। मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जो आहे तो लढा सुरू होता। अशातच काल केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि मराठी भाषेला जो आहे तो अभिजात मराठी भाषेचा जो आहे तो दर्जा दिलेला। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत महानुभव पंथाचे कारंजेकर बाबा आहेत। काय सांगणार, अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला, कसं पाहता या निर्णय? काल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर सर्वप्रथम मी भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री मोदी साहेब आणि सर्व केंद्रातील मंत्र्यांचं या निमित्तानं अभिनंदन करणार आहे। त्याचप्रमाणे सातत्यानं ज्यांनी पाठपुरावा केलेला आहे या कामाचा, मुख्यमंत्री असताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सातत्यानं पाठपुरावा केला आणि त्यानंतर आताचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी तो पाठपुरावा सातत्यानं सुरू ठेवला आणि म्हणूनच आज मराठी भाषिकांना म्हणजे 12 कोटी असलेल्या मराठी जनतेला खऱ्या अर्थानं आज हा सौभाग्याचा दिवस आम्हाला सर्वांना बघायला मिळाला। तो मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी दिलेला आहे। मराठी भाषा आणि अमरावती याचं एक वेगळं नातं आहे। रिद्धपुरामध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं मराठी भाषिक विद्यापीठ साकार होत आहेत आणि त्यानंतर आता दर्जा अभिजात दर्जा भाषेला कारण या ठिकाणी श्री क्षेत्र रिद्धपूर ही महानुभाव पंथाची काशी आहे, पण या काशीच्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं जे महाराष्ट्रातलं परिभ्रमण झालं ते परिभ्रमण ग्रंथरूपानं म्हणजे लीळाचरित्राच्या रूपानं माहीम भट्टांनी खऱ्या अर्थानं ते लेखणीबद्ध केलेलं आहे। आणि म्हणून आद्य मराठीचा ग्रंथ रिद्धपूरला वाजेश्वरी या ठिकाणी लिहिला गेला आणि म्हणून आम्ही अमरावतीकर भाग्यवान आहोत की या ठिकाणी या राज्याचं जगातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ त्या निमित्तानं या ठिकाणी सरकारने स्थापन केलेलं आहे। मराठी भाषा विद्यापीठ साकार होत आहेत जगातलं पहिलं रिद्धपुरामध्ये। दुसरीकडे केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला, अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। काय विद्यापीठाला फायदा होऊ शकतो, काय सांगा? विद्यापीठाला फायदा म्हणजे आज आपले जे सगळे मराठी भाषिक आहेत ते त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अध्ययन करतील। आमचा इतिहास काय आहे, मराठी काय आहे, त्यातलं व्याकरण कसं आहे, त्यातल्या सगळ्या गोष्टी, त्यातल्या जर बालकथा असतील, त्यातल्या साहित्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं आपण त्याच्याकडे बघत असू तर त्याचा फायदा डॉक्टरेट होण्यासाठी, PhD होण्यासाठी, डिलीट होण्यासाठी आपल्या मुलांना खऱ्या अर्थानं आपल्या भाषेत ते करता येईल, हे महत्त्वाचं आहे। आणि आज जर आपण बघितलं तर मराठी ही फार जुनी आहे। आपण बघतो 2202 मध्ये सुद्धाही आपल्याला काही ताम्रपट सापडतात, काही शिलालेख आपण बघतो आहोत। आणि त्यानंतर जर आपण असं करत गेलो तर मग महानुभाव पंथात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असतील, त्यांचा लीळाचरित्र हा ग्रंथ असेल, ज्ञानेश्वरी असेल, अनेक ग्रंथ आहेत की ज्या ग्रंथामुळे खऱ्या अर्थानं या मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळालेला आहे। आणि या माध्यमातून आमचा हा मराठी तरुण याचा परिपूर्ण उपयोग घेईल। कारण आम्ही मागणी करत असताना मराठी भाषा विद्यापीठाच्या मागणीच्या वेळेस आम्ही म्हटलं की नाही, उद्या जर इंजिनियर व्हायचं असेल तर मराठीतून व्हावं लागेल, MBBS व्हायचं असेल तर मराठीतून व्हावं लागेल। कारण आमची मराठी संपत चालली, आमच्या शाळा बंद पडायला लागल्या, आमचा कल सगळा पाश्चिमात्य या बाबींकडे वळलेला आहे। आणि म्हणून यासाठी आमचा लढा होता। सर्व म्हणजे लढा मराठी भाषिकांनी दिलेला आहे, साहित्यिकांनी दिलेला आहे, या महाराष्ट्रातल्या लेखकांनी दिलेला आहे, या महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांनी सुद्धा वेळोवेळी याचा आवाज खऱ्या अर्थानं उचललेला आहे। आणि म्हणून आज मराठीला खऱ्या अर्थानं अभिजित भाषेचा दर्जा मिळाला। यासाठी आपण खऱ्या अर्थानं पंतप्रधानांचं, देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथरावजी शिंदे असतील, या सर्वांचं खऱ्या अर्थानं आपण मराठी भाषिक लोकांनी 12 कोटी जनतेने त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। आपण बघू शकतो 500 ते 600 वर्षापूर्वीच्या ज्या पोत्या आहेत मराठी भाषेमध्ये लिहिलेल्या त्या या ठिकाणी आहेत। मी भावना सांगतो त्यांनी दाखवूयात 500 ते 600 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं मराठी भाषेचं लिखाण करण्यात आलेलं आहे ते ग्रंथ आपण या ठिकाणी बघू शकतो।
अशा पद्धतीचं जे आहे ते लिखाण या ठिकाणी होतं. मराठी भाषा आणि अमरावतीच्या रिद्धपूरचं एक वेगळं नातं आहे. रिद्धपूरमध्ये जर आपण पाहिलं तर जगातलं पहिलं मराठी भाषिक विद्यापीठ साकार होतं आणि दुसरीकडे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो मराठीला दिला आणि त्यामुळं आपली मायबोली मराठी जी आहे ती आगामी काळामध्ये नक्कीच बळकट होणार आहे. सोबतच प्रत्येकानं जे आहे ते मराठीकडे कल दिला पाहिजे, शिक्षण मराठीमध्ये घेतलं पाहिजे असं महानुभाव पंथांच्या कारंजेकर बाबांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.